श्री स्वामी समर्थ. सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ म्हणा. आपल्या आयुष्यातल्या प्रत्येक गोष्टीला सुरुवात ही स्वामींच्या नावाने करा. प्रत्येक गोष्ट आनंदाने जाईल आणि प्रत्येक गोष्टामध्ये यश मिळेल. कारण की आपल्या परमेश्वरांच्या शब्दांमध्येच एवढी ताकद आहे, आपल्या परमेश्वराच्या नावामध्येच एवढी ताकद आहे की ते आपले आयुष्य सहजच बदलू शकतात. म्हणून ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवा. आपल्या परमेश्वरावरती विश्वास ठेवा आणि आपल्या कर्मांवरती विश्वास ठेवा. त्यानंतर आपले आयुष्य बघा. आता सर्वप्रथम गोष्ट तुम्हाला सांगतोय. आताच्या वेळेत आपल्याला स्वामींचे हे जी गोष्टी आहेत, ज्या गोष्टी आपल्याला नेहमी लक्षात ठेवायला हव्यात. स्वामी जे म्हणतात ते आपल्याला ऐकायला हव्यात. आणि तुम्ही बऱ्याच वेळा हे ऐकलं असाल की स्वामी हे प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये अनुभव देतात आणि तुमच्या आयुष्यामध्ये सुद्धा त्यांचा अनुभव आला असेल आणि बऱ्याच लोकांच्या आयुष्यामध्ये त्यांचा अनुभव आलेला आहे. तर तुम्हाला सुद्धा या गोष्टीचा अनुभव पाहिजे असेल तर 100% तुम्हाला सुद्धा या गोष्टीचा अनुभव येईल की स्वामी तुमच्या सोबत आहेत की नाहीत. फक्त या गोष्टी लक्षात ठेवा. फक्त त्या गोष्टी तुम्ही वारंवार ऐकता पण त्या गोष्टी तुम्ही करत नाहीत. म्हणून त्या गोष्टी एकदा परत ऐका. त्यानंतर तुम्ही तुमच्या कृत्यांमध्ये बदल पाहाल, तुमच्या आयुष्यामध्ये बदल पाहाल आणि तुमच्या आयुष्यातले ते बदल तुमचे आयुष्यामधल्या प्रत्येक गोष्टी तुम्हाला मिळवून देतील. प्रत्येक सुख तुम्हाला मिळवून देतील. भाग्यवंत ठराल, भाग्यशाली ठराल, नशीबवान ठराल आणि परमेश्वराचे चांगले भक्त ठराल. त्यासाठी ह्या गोष्टी तुम्ही शेवटपर्यंत एकदा पूर्णपणे नक्कीच ऐका. आणि जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर लवकरात लवकर आपल्या चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करून ठेवा. कारण आमची व्हिडिओ ही सर्वप्रथम तुम्हालाच पाहता येईल आणि आमची व्हिडिओ ही तुमच्यासाठी फारच महत्त्वाची आहे. म्हणून ही व्हिडिओ एकदा शेवटपर्यंत पूर्णपणे नक्कीच बघा आणि आपण आपल्या मुद्देकडे वळूया. तर सर्वप्रथम गोष्ट, एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट, ज्या गोष्टीसाठी माझ्या डोळ्यातून सुद्धा आता पाणी निघायला लागलेले आहे. कारण की बरेच स्वामी भक्त असे आहेत जे लोक या गोष्टीसाठी मदत सुद्धा करत नाहीत, फक्त बघतात आणि ऐकतात. तर आता तुम्हाला सांगतो खरं काय ते. मागच्या गेल्या 3-4 आठवड्यापासून मी या गोष्टीबद्दल सांगत आहे. मी या मोहिमेबद्दल सांगत आहे. आणि ती मोहीम कसली आहे? गेल्या रोजगार न मिळाल्यामुळे बरेच पालक किंवा बरेच माणसे त्यांच्या पोरांना उपाशी झोपवतात. खरं सांगा, तुमच्यावरती असा कधी दिवस आलेला आहे का की तुम्ही उपाशी झोपलेला आहात? जर तुम्ही या गोष्टीचा अनुभव घेतला असाल तर नक्कीच तुम्हाला ही गोष्ट मनाला लागेल. कारण की अंगावरती काटा येईल, हृदयाचे ठोके चुकतील आणि डोळ्यातून पाणी निघेल अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. त्या चिमुकल्या पोरांची, त्या परिवाराची, त्या कुटुंबाची, त्या लोकांची अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे की त्यांची परिस्थिती आपल्याला डोळ्यांनी बघवणार नाही. आणि मनापासून वाईट वाटते त्यांची परिस्थिती पाहून की अशी परिस्थिती देवानी कोणालाच न देवो अशी मनातल्या मनात इच्छा येईल. आणि मी त्यांची परिस्थिती पाहिली, माझ्या डोळ्यातून चक्क पाणी निघाले. मन फक्त एवढेच बोलले की जा त्यांना मदत कर. आणि त्यांना मदत करण्यासाठी माझ्याकडे राशी सुद्धा कमी पडते, माझ्याकडे धन सुद्धा कमी पडतोय. आणि त्यासाठी मी गेल्या काही व्हिडिओपासून, बऱ्याच व्हिडिओपासून मी तुमच्याकडून मदत मागतोय. आणि काही स्वामी भक्तांनी मोठे हृदय करून त्या गोष्टीसाठी आम्हाला मदत केली. त्यांच्या लाख मोलाचे धन्यवाद. फक्त बरेच लोक असे आहेत ज्यांनी अजूनपर्यंत ही गोष्ट टाळलेली आहे, ज्यांनी अजूनपर्यंत ही गोष्ट दुर्लक्ष केलेली आहे. फक्त मनापासून सांगतोय, ज्या लोकांचा विचार करा, ज्या लोकांचा कोणीच विचार करत नाही, तुमचे आयुष्य सुखी होईल. जर तुम्हाला तुमचे आयुष्य सुखी पाहिजे असेल तर तुम्ही खरंच एकदा या गोष्टीला मदत करून बघा. तुम्ही खरंच दान धर्म करून बघा. तुम्ही खरंच अन्नदान करून बघा. त्यानंतर तुमच्या आयुष्यात तुम्हाला बदल जाणवेल. कारण की आज तुमचे कर्म चांगले असतील तर उद्या तुमचे भविष्य चांगले ठरेल. खरेच त्या पोरांची परिस्थिती पाहून तुमच्या डोळ्यातून पाणी निघेल. कारण की त्या पोरांची परिस्थिती एवढी बिकट झालेली आहे की त्यांना खरेच खायला काहीच नाही राहिले. आणि मनापासून वाईट वाटते त्या लोकांची परिस्थिती पाहून. म्हणून मी स्वामींच्या नावाखाली अशी एक मोहीम राबवली आहे. त्यासाठी खालती दिलेल्या मोबाईल नंबरवरती ऑनलाईन पद्धतीने कोणत्याही मार्फत, कोणत्याही ॲपद्वारे तुम्ही या मोहिमेला मदत करून फार मोठे काम करू शकता. आणि या मोहिमेसाठी आम्हाला पाटणराव आणि अभिजित सर, मनोज सर, शीतल सर, शीतल मॅडम आणि ह्या लोकांनी मदत केलेली आहे.
आणि ह्यांची मदत आमच्या लाख मोलाची ठरलेली आहे. कमल टाकसाले यांनी सुद्धा आम्हाला या मोहिमेसाठी मदत केलेली आहे. तर ह्यांची मदत आमच्या लाख मोलाची ठरून गेलेली आहे. आणि या लोकांनी त्या लोकांचा विचार केलाय ज्या लोकांचा विचार कोणीच करत नाही. तर तुम्ही सुद्धा नक्कीच त्या लोकांसाठी विचार करा. तुम्ही एकदा मनातल्या मनात विचार करा, ती लोक कशी उपाशी झोपत असतील. एकदा नक्कीच त्या लोकांसाठी विचार करा. आणि खालती दिलेल्या मोबाईल नंबरवरती ऑनलाईन पद्धतीने तुम्ही कोणत्याही मार्फत आम्हाला या मोहिमेला मदत करून फार मोठे काम करू शकता. आणि ज्या लोकांनी या मोहिमेसाठी मदत केलेली आहे, आम्ही फक्त स्वामींच्या चरणी फक्त एवढेच निवेदन ठेवलेले आहे की त्यांचे आयुष्य पूर्णपणे सुखी व्हावे, त्यांना त्यांच्या आयुष्यातले प्रत्येक सुख मिळून जावे. आणि ही गोष्ट 100% खरी ठरेल, कारण की त्या लोकांनी त्यांचा विचार केलेला आहे. ज्या लोकांचा कोणीच विचार करत नाही, त्या लोकांच्या पोटाचा विचार केला आहे. तर तुम्ही सुद्धा नक्कीच या गोष्टीसाठी विचार करा. आणि तुमच्या मनातली छोटी का होईना, पण तुम्ही मदत नक्कीच या गोष्टीसाठी करा. तर आपण आपल्या मुद्द्याकडे वळूया. तर आत्ताच्या वेळेत आपल्याला बऱ्याच गोष्टी समजून घ्यायच्या असतात. फक्त त्यापूर्वी बऱ्याच अशा गोष्टी आहेत ज्या गोष्टी तू रोज ऐकतोस. फक्त त्या गोष्टी तुला रोज ऐकल्याच पाहिजेत, कारण की त्या गोष्टी तुझ्यासाठी महत्वपूर्ण ठरणार आहेत. त्या गोष्टी तुझ्या आयुष्यासाठी महत्वपूर्ण ठरणार आहेत, कारण की त्या गोष्टी तुझे आयुष्य पूर्णपणे बदलू शकतात. त्या गोष्टी मी वारंवार सांगत असतो, पण ज्या गोष्टी तुम्ही वारंवार ऐकत असता ती गोष्टीची तुम्हाला सवय पडते, ती गोष्ट तुमच्या लक्षात राहते आणि त्यानंतर त्या गोष्टी तुमच्या जीवनामध्ये लागू होतात. म्हणून स्वामींचा शब्द कधीच पाठी टाकू नका. आज स्वामींवरती विश्वास करत असाल तर ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि त्यानंतर तुमच्या आयुष्यातली गंमत तुम्हीच पाहाल. त्यानंतर तुमच्या आयुष्यात तुम्हाला सर्व सुख मिळतीलच, वरून तुम्हाला स्वामींची साथ सुद्धा मिळेल. फक्त प्रत्येक गोष्टी सुरुवात करण्याच्या अगोदर स्वामींचं नाव नक्की घ्या आणि प्रत्येक गोष्ट संपण्यापूर्वी स्वामींचं नाव नक्की घ्या. ह्या 2-3 गोष्टींचा तुम्ही नियम पाळा आणि त्यानंतर त्या गोष्टीत सुद्धा तुम्हाला कसे यश मिळते ते सुद्धा लक्षात घ्या. कारण की स्वामींचे नाव हे प्रत्येक गोष्टीतून आपल्याला बाहेर काढतात. किती माणूस खचून गेला असेल त्या संकटातून बाहेर काढतो. तर ह्या पुढचं अत्यंत महत्वाचं आहे, ते तुम्ही एकदा नक्कीच ऐकून जा. नेहमी लक्षात ठेवा, आपल्या परमेश्वराच्या भक्तीमध्ये कधीच कमी पडून देऊ नका. तुमच्या आयुष्यामध्ये कोणत्याच गोष्टीसाठी कधीच आपला परमेश्वर कमी पडून देणार नाही. आपला देव आपल्याला कोणत्याच गोष्टीमध्ये कमी पडून देणार नाही. आपल्या आयुष्यामध्ये सर्व सुख आपल्याला मिळून जातील. तर ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघण्या अगोदर आपल्या कमेंट बॉक्समध्ये एकदा मनापासून श्री स्वामी समर्थ नक्कीच लिहा. आणि यापुढे पाहण्या अगोदर तुम्ही जर आपल्या या चॅनलवरती नवीन असाल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करून ठेवा. तर तुझ्या आयुष्यासाठी महत्वाचे थोडे वेळ, तुझ्या जीवनातले तुझ्या यापुढचे फक्त 3 मिनिटं तुझ्यासाठी फारच महत्वाचे ठरून जाणार आहे. कारण की ह्यापुढे जे 3 मिनिटं मी जे मंत्र, जे नाव माझ्या मनातून काढणार आहे, ते मनातल्या मनात तुझ्या मनात बसतील आणि त्यानंतरचा तुझ्या मनावरती झालेला परिणाम बघ. त्यासाठी फक्त पुढचे 3 मिनिटं तुझ्या हातातला मोबाईल बाजूला ठेव, आवाज वाढव आणि डोळे बंद कर आणि एकदा हे मनापासून ऐकूनच घे आणि त्यानंतर झालेला बदल मला सांग. श्री स्वामी समर्थ, 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 श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.
श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी. जर तुला सबस्क्राईब करता येत नसेल तर बाजूला कोणीही असेल त्याला विचारून नक्की तू सबस्क्राईब करून घेऊ शकतोस. आणि आता आपण आपल्या मुद्द्याकडे वळूया. परमेश्वरांनी सर्वात पहिली गोष्ट कोणती सांगितलेली आहे? जर मला प्रसन्न करायचे असेल तर तू पहिले माणुसकी शिक. कारण की आत्ताची वेळ ही तुम्हाला सुद्धा माहित आहे, आत्ताची पिढी तुम्हाला सुद्धा माहित आहे, आत्ताची परिस्थिती तुम्हाला सुद्धा माहित आहे. कोणीच कोणाचा विचार करत नाहीये, कोणीच कोणाकडे बघत नाहीये, कोण तिथं कुठेही गेलं त्याच्यावरती लक्ष देत नाही. कोणासोबत वाईट घडतंय, कोणासोबत चांगलं घडतंय यावरती सुद्धा लक्ष नाही आहे. फक्त एवढेच लक्षात ठेवा, जर या मतलबी दुनियेमध्ये तुम्ही दुसऱ्यांचा विचार करायला शिकलात, आयुष्यातले सर्व गोष्टी तुम्ही शिकलात, आयुष्यातल्या सर्व गोष्टी तुम्हाला मिळतीलच. परमेश्वर कधी सांगत नाही की माझ्या भक्तीमध्ये कमी पडते तुझी. फक्त तू माणुसकीमध्ये कमी पडून देऊ नको, तीच म्हणजे तुझी परमेश्वराकडे दिलेली भक्ती आहे. आणि भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. हा वाक्य तुम्ही ऐकलाच असेल, हा वाक्य तुम्ही रोज बोलतच असेल. कारण की परमेश्वर तुमच्या पाठीशी आहे जोपर्यंत तुम्ही माणुसकीच्या पाठीशी आहात. आणि जोपर्यंत तुम्ही चांगले कर्म कराल तोपर्यंत तुमचे भविष्य चांगले घडणार नाही. जर तुमचे आत्ता दिवस चुकीचे चालू असतील तर विचार करा, तुमचे चांगले कर्म नाहीत मागच्या वेळीचे. मग आत्तापासून चांगले कर्म करायला चालू करा, तुमचे पुढचे आयुष्य चांगले घडतील. आणि बऱ्याच गोष्टी आहेत ज्या गोष्टी तुला समजून घ्यायच्या आहेत. आणि शेवटची 2 मिनिटे या व्हिडिओची फारच महत्वाची ठरणार आहेत. तुझ्यासाठी फारच महत्वाची ती वेळ आहे. आणि ती वेळ तुझ्यावरती चांगली वेळ आणून देण्याचे काम करणार आहे. आणि चांगली वेळ कधी येते? चांगली वेळ ही माणसाच्या वागणुकीवरून येते. जर तुमच्यामध्ये संयम नावाची गोष्ट असेल, जर आयुष्यामध्ये तुम्ही सर्व काही सहायला शिकलात, तुम्ही मॅच्युअर झालात, तुम्ही आयुष्यामध्ये प्रत्येक गोष्टीला सामोरे गेलात. तुमच्या आयुष्यामध्ये दुःख काय येतात? तुमच्या आयुष्यामध्ये दुःख येतात कारण की तुम्हाला त्या अडचणीतून बाहेर पडायची ताकद मिळावी. तुम्ही जर एकदा त्या दुःखातून बाहेर निघालात तर दुसऱ्यांदा सुद्धा ते दुःख आले तरी सुद्धा तुम्ही त्या गोष्टीतून आरामात बाहेर पडाल, तरी सुद्धा तुम्ही त्या गोष्टीला पाठी सोडून आपल्या आयुष्यामध्ये आरामात पुढे जाल. फक्त एवढेच लक्षात ठेवा, कारण की बऱ्याच गोष्टी असतात ज्या गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायच्या असतात. आपल्याला आपली जबाबदारी पार पाडायची असते, आपल्याला आपली परिस्थिती बदलायची असते, आपल्याला आपल्या प्रत्येक गोष्टी बदलायच्या असतात, आपल्याला आपल्या आयुष्यातले सर्व सुख पाहिजे असतात. आणि त्यासाठी आपण भरपूरच प्रयत्न करतो. फक्त प्रयत्नांना सुद्धा यश मिळत नाही या प्रश्नाचं सुद्धा उत्तर मिळतं तुम्हाला. तुम्ही जर प्रयत्न करत असाल एखाद्या गोष्टीला आणि त्या गोष्टीतून पण तुम्हाला यश मिळत नसेल तर तुमच्या प्रयत्नांमध्ये कमी आहे किंवा तुमच्या भक्तीमध्ये कमी आहे किंवा तुमच्या कर्मांमध्ये कमी आहे. तर तुम्ही सतत प्रयत्न करत राहा. कारण की जो माणूस सारखे जी गोष्ट करतो ती गोष्ट त्याच्या मनात राहते, ती गोष्ट त्याच्या ध्यानात राहते आणि आयुष्यातली प्रत्येक गोष्ट मग त्याला मिळत जाते. ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, कारण की बऱ्याच गोष्टी आहेत ज्या गोष्टी तुम्हाला समजून घ्यायच्या आहेत आणि त्या सर्व गोष्टी तुम्ही समजून घेणार आहात. फक्त आपल्या परमेश्वराच्या भक्तीमध्ये कमी पडून देऊ नका. मनातल्या मनात श्री स्वामी समर्थ बघा आणि बघा मग आयुष्यातले कसे दुःख गायब होते, आयुष्यातले प्रत्येक सुख तुम्हाला कसे मिळते. आणि बऱ्याच गोष्टी आहेत. आणि तुम्हाला फक्त एवढेच सांगतो, आपल्या देवावरती विश्वास ठेवा. जर तुम्हाला आपल्या परमेश्वरावरती विश्वास असेल तर कमेंट बॉक्स मध्ये एकदा नक्की श्री स्वामी समर्थ लिहा, श्री स्वामी समर्थ. आणि आता ह्या पुढील तुमच्यासाठी महत्वाचे आहे तर ते सुद्धा एकदा तुम्ही नक्कीच ऐकून घ्या, कारण की ही व्हिडिओ तुमच्यासाठी फारच महत्वाची ठरणार आहे. तर या साहजिक गोष्टी आहेत ज्या गोष्टी तुम्हाला समजणे अत्यंत महत्वपूर्ण झालेले आहे. आणि आता तुम्हाला सांगतो, स्वामी समर्थ हे नाव सुद्धा एवढे मोठे आहे की तुम्ही कोणत्याही दुःखात यांचे नाव घ्या तरी पण या नावातून एक गोड आनंद असा चांगला नाव निघणारच. कारण की श्री स्वामी समर्थ हा नाव घेतल्या डोक्यात जे घाण विचार असतील ते सुद्धा बाहेर निघतात. म्हणून कोणतेही काम करण्यापूर्वी, कोणत्याही गोष्ट करण्यापूर्वी श्री स्वामी समर्थ हे नाव नक्की घ्या. स्वामी समर्थ तुमच्यामुळे आम्हाला हे दिवस बघायला मिळाले आणि स्वामींमुळे आज ही व्हिडिओ सुद्धा तुम्ही बघत आहात. स्वामींमुळे आज तुम्ही या जगात सुद्धा आहात आणि स्वामींमुळे तुम्ही या जगामध्ये कष्ट सुद्धा करत आहात. कारण की ही सर्व खेळ आहे, जो या जगाचा खेळ आहे, जो या पृथ्वीवरचा खेळ आहे आणि जो माणसांमधला वाद विवाद आहे, हे सर्व काही निर्माण स्वामींनीच केलेले आहे. हा सगळा चमत्कार स्वामींचाच आहे. म्हणून सांगतो, ज्यांनी हा खेळ रचविला आहे त्या माणसाकडे तुम्ही नेहमी आणि सदैव राहा.
कारण की तोच माणूस तुम्हाला हा खेळ समजावू शकतो, तोच माणूस तुम्हाला या खेळात पुढे नेऊ शकतो आणि तुम्ही तुमच्या कुटुंबामध्ये काहीतरी करू सुद्धा शकता. पण तुम्हाला जर या जीवनाच्या खेळाला समजून जायचे असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण की स्वामींचे जे विचार आहेत आणि स्वामी जे सांगतात आणि अजून काही असे उपाय आहेत ते सर्व काही आपल्या चॅनलवरती येत राहत असतात. म्हणून आपल्या चॅनलला आत्ताच्या आत्ता सबस्क्राईब करूनच ठेवा. तर हा मुद्दा आपला झाला, जो की स्वामींना काय पाहिजे हा मुद्दा आपल्या समोर येतो. स्वामींना तुमच्याकडून काहीच नको. स्वामी फक्त तुमच्याकडून एवढीच अपेक्षा ठेवतात, तुम्ही कधीच दुसऱ्यांचं वाईट बघू नका. हे सर्वात महत्वाची गोष्ट आहे. हा, जर तुम्ही यापूर्वी कधी चुकला असाल आयुष्यामध्ये, कोणाबद्दल थोडा तरी वाईट विचार केला असाल किंवा कोणत्याही माणसाबद्दल वाईट कर्म केला असाल, जर तो तुमचा दुश्मन असेल आणि तुम्ही त्या दुश्मनाबद्दल सुद्धा वाईट विचार केला असाल, तर ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, तुमचे चांगले कधीच होणार नाही. पण स्वामी हे प्रत्येकांना एक संधी देतात आणि तुमच्यासाठी सुद्धा ती संधी उपलब्ध आहे. त्यासाठी तुम्ही फक्त आता ही व्हिडिओ चालू असताना एकदा डोळे बंद करा. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ असे 3दा नाव घ्या. डोळ्यासमोर स्वामींचा चित्र येतच असेल, डोळ्यासमोर जर स्वामींचा चित्र आला तर एवढे लक्षात ठेवा, अजून सुद्धा स्वामी तुमच्या सोबत आहेत आणि स्वामींकडून फक्त माफी मागा मनापासून. एकदा कमेंट बॉक्स मध्ये पण की स्वामी समर्थ, मी परत कशी कोणतीही चूक करणार नाही, माझ्याकडून चूक झालेली आहे. कारण या आयुष्यामध्ये जर तुम्ही चुकी झालेली असेल आणि त्यासाठी माफी मागत असाल तर तुम्ही सर्वात श्रेष्ठ माणूस आहात. कारण सध्याच्या वेळेत माणूस माफी मागायला मागतच नाही. स्वामी समर्थ स्वतःहून सांगतात, तुमची जिथं चुकी असेल तिथं तुम्ही माफी मागा, पण तुमची जिथं चुकी नसेल तिथं तुम्ही समोरच्या माणसाला समजावून घ्या. फक्त तिथं वादविवाद निर्माण करू नका, कारण वादविवादामधून काहीच मिळत नाही. त्यातून फक्त मिळते ती आपल्याला निराशा आणि त्यातून फक्त मिळते ती आपल्याला बेइज्जती. आणि अजून काही अशा गोष्टी आहेत, मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये थोडीशाच गोष्टी सांगितलेल्या आहेत, त्या अत्यंत कमी आहेत, पण स्वामींचे असे भले मोठे विचार आहेत जे विचार पाहून तुमचे आयुष्य पूर्णपणे बदलून जाईल आणि तुमच्या आयुष्यामध्ये कोणतेही दुःख राहणार नाही. तुमची जी सर्वात मोठी इच्छा आहे ती सुद्धा पूर्ण होऊन जाईल. म्हणून आपल्या चॅनलला आत्ताच्या आत्ता सबस्क्राईब करून ठेवा, कारण की पुढचे व्हिडिओज हे तुमच्यासाठी महत्त्वपूर्ण आणि अत्याधिक महत्त्वाचे ठरणार आहेत. म्हणून आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन ऑन करून ठेवा. चला तर मित्रांनो, आपण भेटूया एकदा पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त स्वामी समर्थ. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. अशक्य ही शक्य करून समर्थांची कृपा ही प्रत्येक लोकांवरती असते आणि स्वामी समर्थ हे प्रत्येक लोकांना मदत करतात. फक्त काही लोक असे ठराविक असतात ज्यांना असे वाटते की स्वामी आपल्या सोबत नाहीत, स्वामी आपल्याला मदत करत नाहीत व स्वामींचे आपल्या पाठी हात नाहीत. तर ही गोष्ट खूपच चुकीची आहे. सर्वप्रथम तुम्ही ही गोष्ट समजून घ्या की स्वामी आपल्या सोबत आहेत की नाहीत. आणि आता म्हणतोय तसेच करा. व्हिडिओ चालू आहे, व्हिडिओ चालू असतात तुमचे डोळे बंद करा. डोळे बंद केला असाल तर श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ असे 3 वेळा म्हणून बघा. आणि जर तुमच्या डोळ्यासमोर स्वामी समर्थांचा चित्र आला असेल तर एवढे लक्षात ठेवा की तुमच्या मनामध्ये नाही तर तुमच्या हृदयामध्ये सुद्धा स्वामी समर्थ बसतात. फक्त तुमचे विचार आणि तुमचे कर्म हे स्वामींना तुमच्या हृदयात कशी जागा देतात हे भरपूरच महत्वाचे आहे.
कारण की जर तुमचे विचार चांगले नसतील तर स्वामी हे तुमच्या मनात राहणार नाहीत, जर तुमचे कर्म चांगले नसतील तर स्वामी हे तुमच्या हृदयात राहणार नाहीत. आणि ह्या गोष्टी अत्यंत महत्वाच्या आहेतच. तर तुमच्या डोळ्यांसमोर स्वामींचा हा चित्र आला का, तर एकदा कमेंट बॉक्स मध्ये मला एकदा नक्कीच कळवा की हा माझ्या समोर स्वामींचा चित्र आला, म्हणजे स्वामी माझ्या सोबत आहेतच. तर घाबरायची काहीच गोष्ट नाही. आयुष्यामध्ये अडचणी हे स्वामी स्वतःहून आणून देतात, कारण की जो माणूस आयुष्यात पुढे काहीतरी करणार असतो त्याच्याच आयुष्यामध्ये स्वामी अडचण आणतात. आणि ज्याच्या आयुष्यामध्ये ज्याला काहीच करायचं नसतं, ज्याच्याकडे सर्व काही स्वामींनी दिलेले आहेत, त्याला अडचण ही येतच नाही. तर एवढे लक्षात ठेवा, जर तुमच्या आयुष्यामध्ये अडचण येत असेल तर स्वामी हे तुमच्या सोबत आहेत. स्वामी हे तुम्हाला मदत करणार आहेत पुढे जाण्यासाठी. आणि जर तुमच्या आयुष्यामध्ये अडचण येत नसतील तर एवढे लक्षात ठेवा की आता माझ्याकडे जेवढे आहे तेवढेच माझ्याकडे राहणार आहे किंवा त्याच्याहून कमी होऊन जाणार आहे. कारण की आयुष्यामध्ये अडचणी आल्या नाही, आयुष्यामध्ये दुःख आले नाही, आयुष्यामध्ये कोणताही संघर्ष आला नाही, तर आपल्याला त्याच ठिकाणी राहावं लागतं आणि किंवा त्याच्याहून खालच्या लेवल पर्यंत आपल्याला जावं लागतं. तर स्वामी हे प्रत्येक माणसाला सांगत असतात की माझे जे भक्त आहेत ते माझ्यावरती खरी भक्ती करतात, पण ते खरी भक्ती करण्या अगोदर त्यांनी स्वतः माणुसकी ओळखली पाहिजे, असे स्वामींनी स्वतःहून सांगितलेले आहे. कारण सध्याच्या वेळेमध्ये माणूस हा माणुसकीसाठी नव्हे काम करत, तर देवपूजनासाठी सुद्धा काम जास्त करतो, पण तेच पैसे तो माणुसकीसाठी सुद्धा नाही वापरत. म्हणजे मला जे बोलायचे आहे ते तुम्हाला समजत सुद्धा असेल की तुम्ही देवपूजा करा, त्यात कसलेही वाईट नाही, त्यात कोणतीही वाईट गोष्ट नाही. फक्त देवपूजा करत असताना तुम्ही माणुसकी ही सुद्धा बाळगा, कारण की तुम्ही दुसऱ्या माणसांची मदत केलात तर तुम्हाला सुद्धा तुमचे देव, तुमचा परमेश्वर, आपले परमेश्वर तुम्हाला मदत करतील. सध्याच्या वेळेत माणुसकी ही भरपूरच कमी झालेली आहे. अहो म्हणतात ना की कलियुग चाललेला आहे, कलियुगामध्ये कोणीच कोणाची मदत करत नाही. पण स्वामींनी पहिलेच सांगून ठेवले की माझे जे भक्त आहेत ते माणुसकीला कधीही कमी पडून देणार नाहीत, कारण की ते माझे भक्त आहेत. स्वामींना एवढा गर्व आहे त्यांच्या भक्तांवरती, मग तुम्हाला फक्त एवढे करून दाखवायचे आहे स्वामींना की मी माणुसकीमध्ये सर्वात पुढे जाईन, मी चांगल्या कर्मांमध्ये सर्वात पुढे जाईन, मी चांगल्या विचारांमध्ये सर्वात पुढे जाईन. जर फक्त तुम्ही एवढेच केलात तर स्वामींची साथ बघा तुमच्या पाठी कशी येते. तुमच्या आयुष्यात आनंद, सुख, सौंदर्य आणि तुमच्या आयुष्यामध्ये ऐश्वर्य कसे सर्व काही तुम्हाला एका झटक्यात मिळून जाते. हे स्वामींचे स्वतःचे वाक्य आहेत. जर तुम्ही या सर्व गोष्टी जर तुम्ही पार पाडत असाल, तुम्ही चांगले विचार करत असाल, चांगले कर्म करत असाल, चांगल्या गोष्टी करत असाल व तुमच्या आयुष्यामध्ये काही ना काहीतरी नवीन करण्याची जिद्द ठेवत असाल व कधीही हार मानत नसाल, तर तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये 101% तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये पुढे जाणार. स्वामींनी हे पहिलेच सांगून ठेवलेले आहे. तर ह्या गोष्टी तर बऱ्याच लोकांना माहिती सुद्धा असतात आणि बरेच लोक ह्या गोष्टी करतात सुद्धा, फक्त त्यांना यश मिळत नाही, त्यांना कोणत्याही गोष्टीमध्ये काहीच मिळत नाही. आणि मग ते विचार करतात आपण चांगले काम केले, आपण या लोकांसाठी चांगले विचार केले, आपण त्या लोकांसाठी चांगले विचार केले, पण आपल्यासोबत का काही चांगलं नाही घडलं. हा विचार, हा प्रश्न सर्वांच्या मनात पडतो. तर स्वामींनी आज ह्याचा सुद्धा उत्तर दिलेलं आहे. तुम्ही चांगलं करताय, तुम्ही ह्याची चांगली मदत करताय, तुम्ही तुमच्या बाजूवाल्याची चांगली मदत करताय, याच्याबद्दल चांगला विचार करताय, त्याच्याबद्दल चांगला विचार करताय, बरोबर आहे ना. तुम्ही करताय पण तुमच्यासोबत चांगलं होत नाही, तुमच्यासोबत काहीच चांगलं घडत नाही. तुम्ही जर दुसऱ्यांचं चांगलं करताय आणि तुमच्यासोबत वाईट होत असेल तर मला माहिती आहे तुम्हाला सुद्धा दुःख होणार आहे. फक्त ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, जर तुम्ही दुसऱ्यांचं चांगलं करून तुमच्यासोबत वाईट होत असेल तर तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला सर्वात मोठा आनंद मिळणार आहे. कारण तुम्ही हे दुर्मिळपणे निवडलेले गेलेले परमेश्वरांचे भक्त आहात, म्हणून देव हा तुमची परीक्षा आणखीन कठीणपणे घेत आहे. ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवा. तुम्ही अंधश्रद्धेवरती बळी पडू नका, तर श्रद्धेवरती बळी पडा. या गोष्टी जर तुम्ही लक्षात ठेवलात आणि या गोष्टींवरती तुम्ही लक्ष सुद्धा दिलात तर तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हालाच कसे फरक जाणवते हे सुद्धा तुम्हाला जाणवेल.
आणि हे व्हिडिओज मी तुमच्यासाठी का बनवतो, कारण स्वामींचे हे जे विचार आहेत ते तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोचावे, स्वामी जे सांगतात ते सुद्धा तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोचावे, म्हणून या सर्व गोष्टी मी तुमच्यापर्यंत पोहोचवत असतो. म्हणून तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये नेहमी लक्षात ठेवा, आपल्या या चॅनलला एकदा नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा, कारण की आपल्या चॅनलची व्हिडिओज तुमच्यासाठी भरपूरच महत्त्वपूर्ण ठरणार आहेत. तर स्वामी भक्तांनो, आजचे हे जे थोडेसेच म्हणणे मी तुम्हाला सांगितलेले आहे ते तुम्हाला पटले की नाही ते सुद्धा कमेंट बॉक्स मध्ये एकदा नक्कीच कळवा. आणि ह्या पुढच्या जे व्हिडिओज आहेत त्या या पुढच्या व्हिडिओज तुम्ही चुकूनही मिस करू नका, चुकूनही त्या व्हिडिओ चुकवू नका, कारण की त्या व्हिडिओ महत्त्वपूर्ण सुद्धा ठरणार आहेत. तर फक्त थोडेसे काही याच्या व्हिडिओमध्ये सांगितलेले आहे, बाकीचा मुद्दा आपल्याला पुढच्या व्हिडिओमध्ये समजणार आहे. तर डेली फक्त 2 ते 4 मिनिटं आपले व्हिडिओ बघून जर तुमचे आयुष्य बदलण्याचे कारणास्पद राहणार आहे तर तुम्ही रोज 2 ते 4 मिनिटाची व्हिडिओ बघाच. चला तर स्वामी भक्तांनो, भेटूया वेगळ्या व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. समर्थ श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ, श्री समर्थ. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ, श्री समर्थ. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ, श्री समर्थ. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ.